रामकृष्ण हरी माऊली. सगळ्यांचं स्वागत आहे व्हिडिओमध्ये. सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या माझ्याकडून आणि माझ्या सर्व परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा. तर बघू शकता, शाळेमध्ये आल्याच्या नंतर मी सगळ्यात पहिले तर रांगोळीच बघण्यासाठी आली, कारण की मला रांगोळी एवढी आवडली होती ना की मी सांगू शकत नाही. आणि किती मस्त रांगोळी होती बघा. आणि सगळे तिरंग्याचे कलर दिलेले होते रांगोळीमध्ये. आणि तसंच वंदे मातरम नाव पण टाकलेलं होतं रांगोळीमध्ये. आणि इकडं बघू शकता, मुलांची गडबड चालू होती. आता थोड्या वेळातच रॅली निघणार होती. आणि इकडं बघू शकता, आपले छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पण एकच नंबर होता. आणि खूप छान डेकोरेशन झालेलं होतं शाळेमध्ये. आणि मुलांची चालू होती तयारी आवरायची, कारण की आता थोड्या वेळातच रॅली निघणार होती. आणि काही मुलांनी 15 ऑगस्ट असल्यामुळे शाळेमध्ये भाग घेतला होता, तर त्याची तयारी चालू होती शाळेमध्ये. तर सगळ्यांनी व्हिडिओ कंटिन्यू करा, कोणी स्किप करू नका. आणि इकडे बघू शकता, दीदी म्हणत होती की मम्मी माझा पण थोडासा व्हिडिओ काढ. तर दीदीला पण थोडंसं व्हिडिओमध्ये घेतलं. तर बघू शकता किती मस्त मुलं तयार होऊन आले होते. आणि तिथंच म्हणजे शिक्षक वर्ग पण होता. आणि त्यांनी पण मुलांना खूप छान असे मार्गदर्शन दिले. आणि खूप छान म्हणजे कार्यक्रम आता सुरूच झाला आहे. आणि बघू शकता, इकडे लेझिमचा कार्यक्रम चालू होता. तर बऱ्याच मुलांनी लेझिममध्ये पण भाग घेतलेला होता. आणि इकडं बघू शकता किती मस्त छान असं गाणं लेझिममध्ये चालू होतं. तर तुमच्या इकडं पण शाळेमध्ये लेझिम असते का स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी? नक्की सांगा कमेंट करून. आणि संभाजीनगरमधून कोण कोण आहे त्यांनी नक्की कमेंट करा. आणि कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ कोणी स्किप करू नका, सर्व व्हिडिओ नक्की बघा. तर चला कंटिन्यू करा व्हिडिओ सगळ्यांनी. तर बघा, तुम्ही बघू शकता लेझिम किती मस्त चालू होती शाळेमध्ये. आणि मुलांचा उत्साह एवढा होता ना की खूपच उत्साह होता मुलांमध्ये. आणि डेकोरेशन बघू शकता किती छान डेकोरेशन केलेलं होतं. आणि स्टेजवर तर बॅकग्राऊंडला सगळं म्हणजे तिरंग्याचे कलर दिलेले होते. आणि तिरंगा होता पाठीमागे. म्हणजे खूपच छान डेकोरेशन केलेलं होतं. आणि शिक्षक वर्ग पण खूप छान होता, कारण की त्यांनी मुलांना चांगले मार्गदर्शन दिले आणि सगळ्यांना चांगलं समजावून सांगितलं. आणि अशाच प्रकारे आपला कार्यक्रम आता चालूच राहणार आहे. तर सगळ्यांनी कंटिन्यू करा आणि बघा सगळ्यांनी व्हिडिओ कसा होतो कसा नाही नक्की कमेंटमध्ये सांगा. तर सगळ्यांनी बघू शकता किती मस्त कार्यक्रम चालू आहे. आणि लेझिममध्ये बऱ्याच मुलांनी भाग घेतलेला होता, कारण की जास्त 15 ऑगस्ट म्हणलं ना तर लेझिममध्ये जास्त मुलं भाग घेतात. आणि काही मुलांची म्हणजे एवढी गडबड असते की कोणाला भारत माता बनायचं असतं, कोणाला म्हणजे असे भरपूर अशी मुलांची इच्छा असते की मी काय बनू काय नाही, असं म्हणजे मुलांचं चालूच असतं. आणि सगळ्यांनी खूप छान असं लेझिम खेळत होते मुलं. आणि गाण्यावरती लेझिम होती. मी गाण्याचं म्हणजे तुम्हाला आवाज नाही टाकू शकत, कारण की लगेच कॉपीराईट येतं ना, म्हणून मी आता वॉईसवरच बोलून तुम्हाला सांगत आहे. तर कोणी म्हणजे थोडंसं समजून घ्या आणि कोणी व्हिडिओला स्किप करू नका, कारण की गाण्याचं म्युझिक जर असलं ना लाईव्ह व्हिडिओमध्ये तर लगेच कॉपीराईट येतं. म्हणून मी स्वतः आज बोलून सांगत आहे तुम्हाला. तर तुम्ही संभाजीनगरमधून कोण कोण आहात नक्की कमेंट करून सांगा. आणि तुमच्या इथं कसा कार्यक्रम झाला कसा नाही ते पण आम्हाला नक्की सांगा, आम्हाला पण कळू द्या. आमच्या इथं तर खूपच छान कार्यक्रम होतो. तुमच्या इथं कसा होतो कसा नाही आम्हाला नक्की कळवा. आणि बघू शकता किती मस्त डान्स करत होत्या मुली. आणि खूपच छान डान्स चालू होता. आणि सगळे मुलं असे एकदम शांत बसलेले होते, कारण की मुलांना पण म्हणजे उत्सुकता असते ना बघण्याची. तर सगळ्याचा म्हणजे आनंद खूप मोठा होता. आणि या आनंदामध्ये सगळेजण खरंच म्हणजे खूप चांगला प्रतिसाद देत होते. आणि आपले शिक्षक वृंद पण खूप छान होते, कारण की त्यांनी सगळ्या मुलांना चांगलं समजावून सांगितलं आणि त्यांना खूप छान मार्गदर्शन दिले. आणि पालकांना पण खूप छान मार्गदर्शन दिलं, त्यांना पण खूप छान माहिती सांगितली. तर बघू शकता अजून पुढं म्हणजे 2-3 व्हिडिओ आहेत गाण्याचे. तर मी जास्त काही शूट नाही करू शकले. आणि मध्येच मला घरी जावं लागलं, कारण की घरी थोडंसं काम होतं. तर मी घरून आता परत येणार होती शाळेमध्ये, कारण की घरी मला अर्जंट जावं लागलं, कारण की घरी नळाला पाणी नव्हतं, पाणी आलं होतं, म्हणून मी घरी आली थोडा वेळ. आणि आता परत मी थोड्या वेळातच शाळेमध्ये जाणार आहे. तर बघू शकता इकडं दुसऱ्या शाळेची रॅली निघाली होती. आणि या रॅलीमध्ये पण खूप छान छोटे छोटे मुलं होते. तर बघा, मी घरून आले तर लगेच आपला कार्यक्रम म्हणजे संपत आलेला होता. आणि आता शेवटचं भाषण असं चालू होतं. आणि मुलांना खाऊ वाटण्याची पण तयारी चालू होती.
तर मी म्हणजे मला यायला खूपच उशीर झाला आणि मी शेवटचं भाषण पण ऐकू नाही शकले, कारण की मी आले त्याच्यानंतर 10-15 मिनटामध्येच कार्यक्रम आपला संपून गेला होता. तर धन्यवाद सगळ्यांचे. व्हिडिओ कंटिन्यू केला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. जय महाराष्ट्र.